आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आजची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट आपण खूप वेळा दुर्लक्षित करतो. काल एका आजींबरोबर बोलताना मला एक गोष्ट जाणवली. त्यांना एका त्रासाचा सामना गेली कित्येक वर्ष करावा लागतोय, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा त्रास त्यांच्यासाठी जणू नॉर्मलच होता. चक्कर येते, थोड्या वेळाने बरी होते, वय झाले असंच होतंय, आणि अशाच पद्धतीने त्या हा त्रास वर्षानुवर्ष सहन करत होत्या. आपण ही गोष्ट इग्नोर करतो, पण कधी कधी त्याचे परिणाम गंभीरही होऊ शकतात. ती गोष्ट म्हणजे वर्टायगो. वर्टायगो म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत म्हणजे तुम्ही एका जागी स्थिर उभे आहात, पण तुम्हाला असं जाणवतंय की तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूची खोली फिरते. हे आपल्या शरीराचा बॅलन्स सांभाळणाऱ्या इनर इयर आणि ब्रेन मधल्या सिस्टीममध्ये गडबड झाल्यामुळे होऊ शकतो. वर्टायगोचं एक कॉमन कारण म्हणजे BPPV. म्हणजे काय? तर आपल्या कानाच्या आत बॅलन्स सांभाळणारे अतिशय छोटे क्रिस्टल्स असतात. हे क्रिस्टल्स त्यांच्या योग्य जागेवरून हलले तर बेडवरून उठताना, बाजूला वळताना, खाली वाकताना किंवा मान हलवताना अचानक स्पिनिंग सेन्सेशन होऊ शकतो. पण वर्टायगोची कारणं फक्त BPPV पुरती मर्यादित नाही. इनर इयर प्रॉब्लेम्स, मायग्रेन, इन्फेक्शन्स आणि काही मेडिसिन आणि काही वेळा न्यूरोलॉजिकल कंडिशन्स यामुळेही वर्टायगो येऊ शकतो. म्हणूनच मला फक्त चक्कर येते एवढ्यावर डायग्नोसिस होत नाही. मग नक्की तपासण्यासाठी काय करतात? तर डॉक्टर तुमची सिम्पटम्स आणि हिस्ट्री समजून घेतात आणि क्लिनिकल एक्झामिनेशन करतात. गरजेनुसार डिक्स हॅलिपाईक सारखे पोझिशनल टेस्ट, हिअरिंग आणि बॅलन्स असेसमेंट आणि काही परिस्थितींमध्ये इतर टेस्ट किंवा इमेजिंग केली जाऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर चक्कर किंवा वर्टायगो आपण इग्नोर केली तर काय होऊ शकते? अगदी सोपं आहे. वारंवार चक्कर आली की बॅलन्स तर बिघडतोच, पण त्यामुळे इथे तिथे पडण्याचा, इंजुरी होण्याचा धोका वाढतो. वॉकिंग, ड्रायव्हिंग आणि घरातली अगदी सहज रोजची कामं सगळ्यावरच परिणाम होतो. आणि जर चक्करसोबत बोलताना अडचण, चेहरा किंवा हातापायात विकनेस किंवा नमनेस, डबल विजन किंवा अचानक सिव्हिअर हेडेक असेल तर मात्र गंभीर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्सचे हे वॉर्निंग साईन असू शकतात. अशा वेळी तातडीने मेडिकल इव्हॅल्युएशन गरजेचं आहे. आणि ट्रीटमेंट हे कारणावर डिपेंड असतं. म्हणजे काय? BPPV असेल तर वेगळी ट्रीटमेंट, काही केसेसमध्ये वेस्टिब्युलर एक्सरसाइज आणि अंडरलाईंग कॉजेसनुसार मेडिसिन्स किंवा इतर ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. म्हणूनच वारंवार चक्कर येत असेल तर फक्त वय झाले किंवा विकनेस आहे म्हणून प्लीज दुर्लक्ष करू नका. चक्कर हा फक्त सिम्पटम आहे. महत्त्वाचं आहे त्यामागचं कारण शोधणं. तुमच्या घरातही कुणाला वारंवार चक्कर येत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. स्टे अवेअर अँड डोंट इग्नोर युअर सिम्पटम्स. जागरूक राहा.